तर असं आहे रामभाऊ, आता ही श्रीकृष्ण लीला आपल्या घरात अतिशय जोमाने चालू आहे. इथे बघा गणपतीच्या बाजूला एक महाकाली देवी उभी आहे. अतिशय घोर स्वरूपात आहे ती, तुम्हाला दिसते बघा स्पष्ट. आणि ही देवी रक्तप्राशिनी महाकालिका आहे. म्हणजे आता माझी प्रेयसी क्रमांक 190 किंवा 189 क्रमांकाची प्रेयसी चालू आहे. तर तिला आपण 190च नाव देणार आहोत. हां. तर प्रेयसी ह्या देवीच्या स्वरूपात आपल्या घरात आलेली आहे बघा. श्रीकृष्णाच्या बाजूला आहे. राधाराणीचं रूप घ्यायला तयार आहे. पण आज तिचा माझा झगडा होण्याचं तुम्हाला कारण सांगतो. कारण की मित्रमंडळीत माझा हाशा होऊ शकतो. हे बघा, ही जी एका साधूची पिशवी आहे आपल्याकडे. खोडल माताचा एक साधू आहे. आणि हा साधू 8 वर्ष जंगलात राहत आहे. तर ह्या साधूच्या पिशवीच्या खाली एक पाल आहे खूप मोठी, तुम्हाला दाखवतो मी. रामकृष्ण हरी. हे बघा इथे, हे बघा ही जी आहे ना, इथे आपल्याला एक पालीचा शोध लागला आहे. ही पाल 2 शेपटीवाली आहे आणि तिची शेपटी ही अतिशय विषारी शेपटी आहे त्या पालीची. ओके. तिने विषप्राशन काहीतरी खाल्लेलं आहे पदार्थ, पोट भरलेलं आहे, पण ती उरफाटी अन्न पचवण्यासाठी पडलेली आहे ती. आणि दुसऱ्या बाजूला ह्या पालीचं तुम्हाला मी विवरण सांगतो. इथे ह्या कानाकोपऱ्यामध्ये खूप अंधार आहे, गंभीर अंधार आहे. पण इथे ह्या डब्यापाशी तुमची एक देवी आहे आपली तुळजाभवानी. ह्या प्रचंड अंधारामध्ये एक अतिशय काळ स्वरूपा आणि एक विनाशकारी देवता आपल्या म्हणजे जीवनाचं जे सांसारिक सुख असतं किंवा जे आपल्याला प्राप्त होणारं अतिशय सौख्यसंपन्न जीवन असतं, त्याच्या विनाशकारी देवता ह्या घरात लपलेल्या होत्या. ह्याच आपल्याला बरेच काळ छळत होत्या. ओके. त्यांचं आता विवरण आणि संशोधन आणि निराकरण चालू आहे. अक्कलकोट स्वामींची कृपा. तर ही जी पाल आहे ना, हे बघा इथे आहे. हे बघा इथे आहे ती पाल. खूप मोठी आहे ती, प्रचंड आहे ती. आपल्याला गेल्या शनिवारच्या तपस्येत ते आपल्याशी बरंचसं विवरण मिळालं आहे. म्हणून प्रेयसी क्रमांक 190चा आपला झगडा लागला होता. झगडा मिटवला आहे आपण स्वतःच. एक मध्यस्थी स्त्रीला टाकून तो झगडा मिटवला आहे. पण आपल्याला अतिशय उत्कृष्ट कालावधी ह्या घरामध्ये आलेला आहे. त्याची आता ही पहिली पायरी आहे. स्वामी समर्थांची कृपा.